आजचा जो बायोटा आहे तो एका वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड पण नॉर्मल अपंग मुलाचा आहे. त्यासाठी कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुमच्या ओळखीचं कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल किंवा तुम्ही स्वतःही जर काही अपेक्षित बसत असाल तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर मुलाची संपूर्ण माहिती पाहूयात. मुलाचे आडनाव आहे बिराजदार, जन्म वर्ष आहे 1993, उंची मुलाची 5 फूट 10 इंच आहे, शिक्षण मुलाचं MCA झालेलं आहे आणि मुलगा एका नामांकित IT कंपनीमध्ये पुणे येथे जॉब करत आहे. दरमहा 50,000 रुपये एवढा मुलाला पगार आहे. त्यांचे पुणे येथे 2 फ्लॅट आहेत. विमाननगर येथे 2 BHK फ्लॅट आहे आणि वाकड येथे 3 BHK फ्लॅट आहे. तसेच गावी त्यांची 4 एकर शेती सुद्धा आहे. मुलाच्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि भाऊ, वहिनी असा त्यांचा परिवार आहे. वडील मुलाचे रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर आहेत. संपूर्ण कुटुंब मुलाचं उच्च शिक्षित आहे आणि मूळ हे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे, पण गेली अनेक वर्ष झाली ते पुणे येथे स्थायिक आहेत. अपंगत्व जर का पाहायचं म्हटलं तर मुलाला ऐकू येण्याचा प्रॉब्लेम आहे, पण तो त्याची सर्व कामे स्वतः मॅनेज करतो आणि मुलगा हा मराठा समाजातील आहे. त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत, पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनल नवीन फॉलो करा. त्यांची अपेक्षा आहे की जर का एखादी मुलगी नॉर्मल असेल, तिला कुठलेही अपंगत्व नाहीये, पण तिचं शिक्षण जर का कमी आहे किंवा मुलीची आर्थिक परिस्थिती जर का हलाखीची असेल तर असंही स्थळ यांना चालेल. किंवा एखादी मुलगी जर का नॉर्मल अपंग आहे 5 किंवा 10% किंवा एखादं नॉर्मल अपंग असेल, असंही स्थळ यांची स्वीकारायची तयारी आहे. सोलापूर, लातूर किंवा धाराशिव या जिल्ह्यामधील जर का मुलगी असेल तर त्यास प्राधान्य राहील, किंवा इतर जिल्ह्यामधील जरी मुलगी असेल तसंही स्थळ यांना चालेल, फक्त मुलगी ही मराठा समाजातील असावी. अतिशय एक चांगलं असा मुलाचा बायोडाटा आहे. त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल, आजच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यास सहकार्य करा. धन्यवाद. जय शिवराय.